सरांशी पुन्हा एकदा बोला. यामध्ये त्यांनी कथेच्या संदर्भामध्ये बीज भाषणामध्ये काहीही उल्लेख नाही. त्यांनी समीक्षा मांडलेली आहे. त्या समीक्षेसंदर्भात आमचे मिळत सर काही बोलत नाही. जी शिरवाडकरांची चरित्र लिहिली गेली ती चरित्र आज अपुरी आहे, अर्धवट आहे. त्यावर काहीही बोलणं झालेलं नाही. बीज भाषणकाराला हे सगळं भाग ठेवावं लागतं. त्यांनी काही मुद्दे दिले, या मुद्द्यांच्या अनुषंगाने चर्चा व्हावी, पण तुम्ही स्वतःही चर्चा केलेली नाही. ती चर्चा त्यांच्याकडून पुन्हा एकदा लिहून घेता आलं तर पहा, म्हणजे ते भाषण परिपूर्ण भाषण होईल आणि विद्यार्थ्यांसमोर जाताना ते परिपूर्ण रूपात जाईल. उद्या या चर्चासत्राच्या निमित्ताने मी आपल्याला आणखी एक विनंती करणार आहे. त्यातले काही निबंध चांगले होते, सावंत सगळे मी मान्य केलं, परंतु काही निबंध फारच पूर्वचे होते. तर या निबंध वाचकांकडून ते निबंध पुन्हा एकदा लिहून घ्या आणि त्याचं एक चांगलं पुस्तक. विषय सगळ्यांनी चांगले निवडलेले आहे, विषयाला न्याय देणारे लोक होते, परंतु वेळेचा अभाव आणि तुम्ही लोक मानवी लोक असल्यामुळे काहीतरी लिहून नेलं पाहिजे म्हणून ते लिहून आणलं गेलं होतं. मी पुढे जातोय. आपल्याला सांगायचं राहून गेलं की आज ज्यावेळी किरवले सर आले त्यावेळी किरवले सर एक उणीव त्यांच्या वतीनं बोलून दाखवली. ती उणीव अशी होती की या चर्चासत्रासाठी नाशिकवरून कोणाला तरी बोलवायला पाहिजे. कुसुमाग्रजांच्या संबंधातले जे लोक आहेत. आणि मग मी किरवले सरांना असं सांगितलं, सर मी स्वतः नाशिक जिल्ह्यातला आहे. ज्या नाशिक जिल्ह्यामध्ये कुसुमाग्रज घडले, ज्या मातीमध्ये कुसुमाग्रज घडले, त्याच मातीत मी घडलो जरी नसतो तर जन्मलो आहे. मी घडलो ते मुंबईत घडलो, परंतु त्या जिल्ह्याचा मी एक प्रतिनिधी आहे आणि मला याचा साथ अभिमान आहे की मी कुसुमाग्रजांना प्रत्यक्ष भेटलोय. काय झालं शेवटच्या काळामध्ये आपण कुसुमाग्रजांना अगदी उच्च टोकावर नेऊन ठेवलं. मी ज्यावेळी त्यांना भेटायला गेलो, माणसं यायची, पहिल्यांदा त्यांचं दर्शन घ्यायची आणि मग पुढे त्यांच्याशी संवाद सुरू व्हायचा. कुसुमाग्रजांचं वैशिष्ट्य हे होतं की प्रत्येक माणसाला नावानं हाक मारायची, एवढा तो माणूस लक्षात ठेवायचा. सकाळी चर्चा झाली, कुणीही माणूस गेला तर त्याला त्यांनी नाकारलं नाही. त्याच्या पाठीवर थाप टाकली, शाबासकीची थाप. त्यामध्ये काय मूल्य आहे की नाही हे पाहिलं नाही, परंतु त्यांना एक असं वाटत होतं की जर हा उमलता अंकुर आत्ताच आपण खोडून टाकला तर तो भविष्यात काही करू शकणार नाही. याला जर उभं करायचं असेल तर आपल्याला त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप द्यावीच लागेल. ज्या निमित्ताने अनेक विषय चर्चेला आले, जेव्हा प्रत्यक्ष चर्चा सत्र सुरू झालं, पहिलं सत्र, या सत्रामध्ये कवितेच्या निमित्ताने अनेक प्रश्न चर्चेला आले. या प्रश्नांच्या निमित्ताने काही प्रश्न महत्वाचे होते की अनुराधा कुलकर्णी यांनी केशवसुतांचं नातं कुसुमाग्रजांचं नातं केशवसुतांशी जोडलं आणि हे खरंच आहे. त्यांनी कुसुमाग्रजांना असं का वाटलं असेल माहीत नाही, परंतु इथं असणाऱ्या सगळ्या परंपरा आधीच जुगारून गेले. ते केशवसूत परंपरेमध्येच उभे राहिले आणि ही परंपरा त्यांनी पुढे विकसित केली. आणि म्हणून कालच्या चर्चासत्राला एक रंग असा होता की पूर्ववादी कुसुमाग्रज. हे पूर्वगामी पण त्यांचं मांडत असताना अनेकांना त्यांच्या हाताला जे लागलं त्या अनुषंगाने त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु एक आपण लक्षात घेऊ, 1912 साली जन्मलेले कुसुमाग्रज
आणि त्या काळाचं वातावरण टिळक युगाचा असं झालेलं आहे, गांधी युगाचा उदय झालेला आहे, साम्यवाद किंवा समाजवाद हा एका बाजूने येतो आहे आणि एका बाजूने ते ज्या नाशकात आहेत त्या नाशकात त्यांना कळायला लागल्यानंतर काळाला मंदिराचा सत्याग्रह होतो आहे. संपत गायकवाडांनी उजळता उल्लेख केला काळा मंदिराचा सत्याग्रह. परंतु हा माणूस एवढा अवलिया होता, सगळ्या नाशिक हे त्या काळात अत्यंत कर्मठ शहर, घरातलं वातावरण अत्यंत कर्मठ आहे. परंतु या माणसाला घडवलं कुणी असेल